नमस्कार. आज मी बनवते मस्त चीजी क्रीमी व्हाईट सॉसमध्ये पास्ता. तर चला तयारी करूयात. मी घेतला इथे पेने पास्ता. तुम्हाला हव्या त्या कंपनीचा, हव्या त्या शेपचा तुम्ही पास्ता घेऊ शकता. आता व्हाईट सॉससाठी काय काय लागते ते पाहूयात. नॉर्मल चीज आहे, प्रोसेस चीज जे आपण सँडविचला वापरतो ते, आणि हे मोझरेला चीज. दोन्ही प्रकारचे चीज आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. नंतर दूध मला याच्यापेक्षा डबल लागणार आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या, मैदा 2 चमचे, अमूल बटर मी एवढं घेणार नाही आहे, थोडंसंच घेणार आहे, चिली फ्लेक्स, ओरेगानो, मिक्स हर्ब्स आणि मिरीपूड. हे आपलं व्हाईट सॉसचं साहित्य आहे. आता भाज्या तुम्हाला हव्या त्या घ्या. मी इथे घेतलं आहे गाजर, मशरूम आणि ढोबळी मिरची. तुम्ही ब्रोकोली, कॉर्न अजूनही काय काय घेऊ शकता. तर ही अशी आपली बेसिक तयारी आहे. आणि मीठ वगैरे हे लागेल तसं आपण घेणारच आहोत. पण बेसिक ह्या गोष्टी लागणार आहे. तुम्हाला कळतं याच्यामध्ये खूप सगळं चीज, दूध, बटर आहे. एनिवेज, आता आपण पाणी उकळायला ठेवलं आहे पास्ता बॉईल करण्यासाठी. मीठ टाकलं आहे 2 चमचे आणि उकळला की आपण त्यात पास्ता टाकणार आहोत. थोडं तेल देखील टाकायचं आहे, म्हणजे ना उकळल्यानंतर पास्ता एकमेकांना चिटकत नाहीत. पाणी छान उकळलं आहे. आता पास्ता उकळायला ठेवूयात. एकंदरीत 10 ते 15 मिनटं याला लागतातच. आणि मधून हलवणं मॅन्डेटरी आहे, कारण की नाही हलवलं तर तसे एकदम एकत्र बसतात आणि चिकटतात. त्यामुळे थोडंसं झाऱ्याने किंवा कोणत्याही उलथण्याने वगैरे असं थोडंसं 1-2 तास 4-4 मिनटांनी मी हलवून घेणार आहे, जेणेकरून ते शिजून मोकळे होतील आणि चिकटणार नाहीत. आता आपण व्हाईट सॉस करायला घेऊयात. एवढा स्लॅब मी वापरला आहे अमूल बटरचा आपल्या. त्यात आपण मैदा घालणार आहोत. त्यात थोडा सॉस मी जास्त करणार आहे, कारण की अगदी कमी केलं ना तर काय होतं की सगळं नुसतंच कोटिंग होऊन जातं. थोडा तरी चीजही लागला पाहिजे. हे मात्र ना मी व्यवस्थित परतून घेणार आहे. इथे तर आपण कच्चट ठेवलं ना सगळा पास्ता बिघडतो. एकदा असं झालं होतं माझं सुरुवातीला, की मला असं वाटलं झालं परतून, पण कशाचं. जेव्हा शेवटी मी पास्ता खाल्ला आहे, अशी कच्चट चव होती ना, तेव्हापासून मी हे व्यवस्थित परतून घेते. ही स्टेप जरा कमी गॅसवर पेशंटली करायची आहे. आता मी यात दूध टाकते. मला अजून दूध लागणार आहे, पण आपण लागत टाकणार आहोत. मी सगळं तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप. इथे जरा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर. इथे गुठळ्या होतात ना, त्यामुळे कंटिन्यू हलवायला लागतं. हे आता घट्ट होईल बघा. आता मी परत दूध टाकते आहे. अजून एकदा मला परत टाकावं लागणार आहे बहुतेक, तर मी लागत टाकते आहे. खरं तर एवढा पण पास्ता कन्सिस्टन्सीला म्हणजे तुम्हाला सॉस चालतो, पण बघा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्या हिशोबाने आपण थोडं दूध, आणि फारच वाटलं खूप दूध नको आहे तर पास्ता उकळलेलं पाणी असतं ना ते सगळं फेकून नाही द्यायचं. थोडं एक वाटी भरून ठेवायचं. ते देखील टाकलं तरी छान थिकनेस येतो. हे हलवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बाकी मी प्रोसिजर सोपी आहे. इथेच जरा वेळ जातो आणि पेशन्स लागतो. हे मी चीज टाकलं, हे तुमच्या आवडीप्रमाणे. पण इथे 3 स्लाईस आहेत ना, आपण ते देखील टाकू शकतो. किंवा मी तर असं सजेस्ट करेन ना की तुम्ही चीज किसूनच घ्या, कारण हे वितळायला बऱ्यापैकी वेळ जातो. आणि हे काही शिजवायचं नसतं आपल्याला, फक्त वितळलं की झालं. पण बघा अजूनही ना तुम्हाला दिसतील थोडे थोडे तुकडे. मी आता हे ओरिगानो आणि चिली फ्लेक्स टाकले आहेत.
बघा अजून थोडे थोडे बारीक तुकडे आहेतच चीजचे. त्यात हां, ते बघा दिसतात मधून तशी फोडते आहे मी. बेटर वे आपण किसून घेतलेलं कधीही चांगलं. बघा अजून मला असं वाटतं की थोडा पातळ असावा, कारण काय होतं नंतर तो आळतोच मैद्यामुळे. असा मी मस्त भरपूर सॉस तयार करून घेतलेला आहे आणि सॉस ऑलमोस्ट डन आहे. मध्ये मध्ये आपण पास्ता देखील चेक करतोय. सॉस झालेला आहे. गॅस बंद करते. पास्ता पण झाला आहे, आपण तो ओतून घेऊयात. इकडे साईड बाय साईड आपण भाज्या फटाफट परतून घेऊयात. त्याला काही वेळ लागत नाही. भाज्या काही क्रंची असल्या तरी चालतात, फार शिजवायच्या अशा पण नाहीच आहेत. लसूण फक्त व्यवस्थित परतून घ्यायला लागेल, तो कच्चट चव नको, चांगली नाही लागत. जेवढ्या आहेत तेवढ्या भाज्या सगळ्या टाकून द्यायच्या. आत्ता माझ्याकडे या 3 भाज्या अवेलेबल होत्या. मशरूम होतं, गाजर होतं आणि कॅप्सिकम होतं. त्या टाकल्या. तुम्ही कॉर्न, ब्रोकोली, झुकिनी, फ्लॉवर काहीही टाकू शकता. मशरूम मला खरं तर खूप आवडतं. माझ्याकडे भरपूर होतं, पण परीसाठी मी कमी टाकले जरा. तिला आवडत नाही. मी मीठ टाकले बरं का मीनवाईल. मीठ अगदीच पिंच टाकायचं आहे, फार नाही. कारण सॉसमध्ये देखील बऱ्यापैकी मीठ असतं. तर मी हे ना वरचं काढून घेतलं आहे. ते खालचं तेलकट किंवा असं मीठ चिकटलेलं नाही घेतलं आहे मी. पटपट वरच्या भाज्या घेतल्यात आणि मिक्स करून घेतलं आहे. इथे दुधाचं तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. इथे काही प्रमाण नाही. तुम्हाला जेवढा पातळ पास्ता हवा आहे ना, तुम्ही याच्यात बिनधास्त तुम्ही थोडं दूध किंवा पास्त्याचं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. चला आता मी पास्ता घालते याच्यात. काहीच नाही आता, सोपं. फक्त हलवायचं आहे, मोझरेला चीज टाकायचं की पास्ता इज रेडी. खरं तर सगळ्यात सोप्पा पास्ता आहे हा. रेड पास्त्याला थोडे कष्ट असतात बरं का, टोमॅटो वगैरे टाकायचे. व्हाईट पास्ता इज व्हेरी इझी. हे खरं ऑप्शनल आहे मोझरेला, पण त्याने अशी मस्त तार येते ना, ते फिलिंग फार छान येतं बघायला. मला आवडतं आणि परीला पण आवडतं, म्हणून आम्ही घालतो. तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे. आपल्या नॉर्मल चीजने देखील छान फ्लेवर येतो. तर बघा कसा वाटतो माझा पास्ता. मस्त तार आली आहे. आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.